Hope it is visible to all. Mark your attendance in chat box also. Mark your attendance in Google Classroom and in chat box also. 46 mark. Is my screen is visible to all? Yes, ma'am. Okay. So what was the last point we have studied? Can anybody let me know? Historical background of management. Okay. Can you explain it? Can you explain it? Or just tell me what example we have seen. Managerial and administrative example we have seen. So what example we have seen? काय काय एक्झाम्पल बघितले आपण? कोणी सांगेल का? Pyramid Trilogy and Pyramid. Arthashastra wrote by Kautilya. आणि काय काय पॅरामीटर कन्सिडर केलं त्याने? पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक मॅनेजमेंट ऑफ स्टेट हे त्याने पॅरामीटर कन्सिडर करून अर्थशास्त्र लिहिलं होतं, बरोबर. नंतर पिरामिडचं एक्झाम्पल बघितलं आपण आणि रोमचं साम्राज्य जे होतं तर ते कुठून कुठपर्यंत पसरलं होतं, तर ते ब्रिटन, वेस्ट ब्रिटन पासून तर सिरियापर्यंत, वेस्ट सिरियापर्यंत, ब्रिटन ते वेस्ट सिरियापर्यंत होतं. तर ते वाय? बिकॉज कारण त्यांच्याकडे सुपिरियर abilities to spread their empire, बरोबर ना. सो हे आपण एक्झाम्पल बघितलं की दिस हाऊ ओल्ड दॅट कन्सेप्ट इज. और आधी जिथे ऍग्रिकल्चर सिव्हिलायझेशन पण झालं तिथे पण हा कन्सेप्ट वापरला. इजिप्तचं एक्झाम्पल बघितलं, पिरॅमिड, इजिप्तचा पिरॅमिड. नंतर रोमचं साम्राज्य, अर्थशास्त्र was wrote by the Kautilya that we have seen, and we have also seen that that concept is evolutionary. जसं टाइम चेंज झाला, काळानुरूप बदलणारा हा कन्सेप्ट आहे. तसंच आता आपण आज बघणार आहोत इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट. सो टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट थॉट. ते इव्होल्युशन कसं झालं, काळानं हा विचार कसा बदलत गेला आणि रायटर्स मांडलं किंवा कुठला अप्रोच हा जनरली यूज केला गेला मॅनेजमेंटची स्टडी करताना. इट इज सेड दॅट द इव्होल्युशन मॅनेजमेंट थॉट is studied in different stages. It is considered as the management thought was studied in different stages. मग कुठल्या स्टेजेस होतात? So first, the classical theory of management, म्हणजेच that is called as a classical approach, was there. So what it includes basically, the first classical approach includes the three streams of thought. म्हणजे क्लासिकल थिअरी होती जी मॅनेजमेंटची, तर ही पहिली स्टेज होती. तिच्यात तीन गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. पहिली तुमची ब्युरोक्रसी, ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही, सायंटिफिक मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट. म्हणजे क्लासिकल थिअरी ऑफ मॅनेजमेंट जेव्हा मांडली गेली, म्हणजेच त्याला म्हणतात क्लासिकल अप्रोच ऑफ मॅनेजमेंट. तर ही जी थिअरी होती दॅट इन्क्लूड्स थ्री स्ट्रीम्स ऑफ थॉट. तीन थॉट याच्यात कन्सिडर केले होते, तीन स्ट्रीमचे थॉट कन्सिडर केले होते. कुठले कुठले तीन स्ट्रीम? पहिली स्ट्रीम आहे तुमची ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही. दुसरी स्ट्रीम जी कन्सिडर केली गेली ती सायंटिफिक मॅनेजमेंट, आणि तिसरी जी कन्सिडर केली ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट. ओके, सो आय एम टॉकिंग अबाउट. So prior to that,
see the management thought refers to the theories that guide management of people in the organization. Management is what? It's a simple theory which guide managerially. जेव्हा ही थेरी स्टडी केली गेली तर सगळ्यात पहिला अप्रोच जो प्रपोज केला गेला किंवा ज्या अप्रोचच्या अंडर हे स्टडी केलं गेलं, सो दॅट वॉज अ क्लासिकल अप्रोच. सो नाव आय एम टॉकिंग अबाउट दिस क्लासिकल अप्रोच. मी हायलाइट केलंय, दिसतंय तुम्हाला? जे मी हायलाइट केलंय ते दिसतंय? I am talking about the classical theory, a classical approach. And this particular classical approach have considered the three important things, that is the bureaucracy, म्हणजेच नोकरशाही, दुसरा तुमचा scientific management आणि administrative management. And now this classical approach was studied by the writer or the what we can say thinker टेलर्स, फ्लॉयर्स अँड वेबर्स. म्हणजे वेबर्सने ब्युरोक्रेसी थेअरी मांडली, फ्लॉयरने ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी प्रपोज केली, that theory was proposed by Webers. Administrative theory was proposed by Floyers, and scientific management theory was proposed by Taylors. So in classical theory, we are going to study these three things: bureaucracy, नोकरशाहीच्या आधारावर मॅनेजमेंट कन्सेप्ट कसा होता, ऍडमिनिस्ट्रेशनच्या आधारावरचा मॅनेजमेंट कन्सेप्ट कसा होता, आणि कुठला सायंटिफिक अप्रोच त्याच्यात यूज केला गेला होता, म्हणजेच त्याला म्हणायचं सायंटिफिक मॅनेजमेंट. हेलो मैम. थेरी. मैम कळता है? आर यू गेटिंग मी? मैम वॉइस ब्रेक हो रही है आपकी. आर यू गेटिंग मी? मैम वॉइस ब्रेक हो रही है आपकी. यस, वॉइस ब्रेक हो रही है आपकी बीच बीच में. जस्ट नहीं, बीच में भी 2-3 बार हुई. अच्छा. मतलब थोड़ा हो ये रहा, फिर सबको स्टार्ट प्रॉब्लम किया. है या किसी एक को है? अच्छा, ओके. सो चेक योर नेटवर्क कनेक्शन, और अगर सबको है इसका मतलब फिर वो मेरे साइड का नेटवर्क इशू होगा. सो चेक वंस अगेन. इज ओके, ऑडियो इज क्लियर टू मी. सेम